मुलांनो, या चित्रात ससा किती दिसतोय बघा बरं. एक. आणि बॉल एक. बरोबर. आता समजा 4 ससे असले तर आपण काय म्हणणार रे? ससा. काय म्हणणार? ससे. ससे. 4 ससे असतील तर ससे. आणि मी 4 बॉल घेतले तर आपण काय म्हणणार? बॉल. बॉल. बरोबर. बघा मुलांनो, काही शब्द असे असतात की त्यांचं एक वचन आणि अनेक वचन दोन्ही सारखंच येतं. आज आपण असेच काही शब्द बघणार आहोत. मी काही शब्द सांगणार आहे, माझ्या मागं म्हणा बरं का. चला. एक वाघ, अनेक वाघ. एक दगड, अनेक दगड. एक पक्षी, अनेक पक्षी. एक पतंग. अनेक पतंग. आता दुर्गेश, तू आज बरं पुढचे. अनेक. एक केस. अनेक केस. एक मोती. अनेक मोती. एक शब्द. अनेक शब्द. थांब. आता पार्थ, तू आज बरं. एक दात. अनेक दात. एक रिक्षा. अनेक रिक्षा. एक विषा. एक अनेक विषय. एक टेबल. एक अनेक टेबल. बरोबर. छान. बघा मुलांनो, आज आपण एक वचन आणि अनेक वचन न बदलणारे शब्द बघितले आणि तुम्ही छान वाचलत, त्यामुळं आपला सराव पण छान झाला. एकवचन अनेकवचन शिकवताना शब्दाचं रूप बदलणारे एकवचने अनेकवचने शब्द असतात. तसेच शब्दाचं रूप न बदलणारे सुद्धा काही शब्द आहेत. त्या शब्दांचा परिचय सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना करून द्यावा लागेल. उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर कागद हा शब्द आहे. कागद दोन्ही वचनांमध्ये तोच शब्द राहतो. मी असं म्हटलं एखाद्या विद्यार्थ्याला की तुझ्याजवळचा तो कागद आण रे इकडे, म्हणजे तो मला एकच कागद देणार आणि माझ्या टेबलावर समजा अनेक कागद पडलेले आहेत. अरे काय हे कागद किती पडलेत कागद, म्हणजे इथं एकापेक्षा जास्त कागद. कारण लगेचच्या लगेच उदाहरणादाखल विद्यार्थ्याला हे आपल्याला सांगता येईल की जसं दगड दगड, कागद कागद, शाळा शाळा, याचं रूप बदलत नाही. दोन्ही वचनांमध्ये तो शब्द तसाच राहतो. हे अनेक खेळातून उदाहरणातून विद्यार्थ्यांना आपल्याला सहजपणे स्पष्ट करता येईल.